नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागात सब्जेक्ट व्हर ॲग्रीमेंटबद्दल रूल बघितलेत. दुसऱ्या भागात आपण सब्जेक्ट व्हर ॲग्रीमेंटवर कॉमन एरर्स कशा विचारल्या जातात म्हणजे करेक्ट द सेंटेन्स बघितले. आता तिसऱ्या भागात आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत 2011 पासून तर 2019 पर्यंत काही ॲडिशनल क्वेश्चन्स देखील आपण त्याच्यात घेतलेले आहेत. तर आपण सोडूया मागील वर्षी आयोगाने विचारलेले विविध परीक्षेत प्रश्न. तर बघूयात. आता याच्यात पहिला प्रश्न आहे, राज्यसेवा 2019ला आलेला आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. म्हणजे या वाक्यात आपल्याला करेक्ट सेंटेन्सेस ओळखायचे आहेत. मी अगोदर सगळी वाक्य वाचतो. द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक. हे पहिलं वाक्य झालं. हां, चला पहिल्या वाक्याचा करता आला द बास्केट. दुसरं वाक्य बघा. धिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज दॅट हॅव बीन स्टेज ॲट स्टॅटफोर्ड दिस सेशन. आता बघा, धिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज दॅट हॅव बीन स्टेज्ड ॲट स्टॅटफोर्ड दिस सेशन. हे वाक्य झालं. तिसरं वाक्य. द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स दॅट जस्टिफाय आवर फेथ इन द कंपनी. आता हे वाक्य आहे. आता बघा, आणि याच्यात विचारलं आहे आता की याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे. आता पहिलं जे वाक्य आहे याच्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे या वाक्याचा करता आहे द बास्केट. या कर्त्यानुसार हे एकवचनी आहे परंतु क्रियापद काय आलं आहे अनेकवचनी, म्हणजेच पहिलं वाक्य आपलं चुकलं. दुसरं, धिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज. वन ऑफ दच्या रचनेत येणारं नाम हे अनेकवचनी असतं आणि वन ऑफ दच्या वाक्यात येणारं जे रिलेटिव्ह प्रोनाऊन असतं तो दॅट येतो आणि दॅट नंतर नेहमी हॅव येतो. म्हणजेच दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, त्यानंतर अँटीसिडेंट आला आहे प्लेज, म्हणजे त्या हिशोबाने हॅव बीन हे क्रियापद बरोबर आलेलं आहे, म्हणजेच हे वाक्य बरोबर आपल्या नियमानुसार. तिसरं, द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स दॅट जस्टिफाय आवर फेथ इन द कंपनी. हे वाक्य देखील बरोबर आहे. वरील नियम बघा. दिस सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स दॅट रिलेटिव्ह प्रोनाऊन आला, त्याच्या आधी अँटीसिडेंट आला डेव्हलपमेंट्स, तो अनेकवचनी आहे म्हणून येथे क्रियापद आला अनेकवचनी यानुसार, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. मग या वाक्यात आता ऑप्शनमध्ये बघूया. आता आन्सर ऑप्शन्स ए अँड सी ओनली. ए अँड सी नाही, ए चुकलेले म्हणजे नाही. दुसरं, बी अँड सी ओनली. बी अँड सी ओनली हे आहेत. तिसरं, सी ओनली नाही. चौथं, ए बी अँड सी नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं 2, बी अँड सी ओनली. एक्सप्लेनेशन लक्षात आलं असेल तुम्हाला. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पॉईंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. म्हणजे वाक्यात आपल्याला ओळखायचं आहे इनकरेक्ट सेंटेन्स. सूचना व्यवस्थित वाचत चला विद्यार्थी मित्रांनो. इनकरेक्ट सेंटेन्स. आता पहिलं वाक्य बघा. नायदर इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी ऑफ एनिमिटी दॅट ऑपरेट्स ॲट द अनकॉन्शियस लेवल ऑफ माइंड. नायदर इंडिया नॉर पाकिस्तान. नॉर नंतर पाकिस्तान आला आहे, तो एकवचनी आहे, येथे क्रियापद आला इज, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर. आलं का लक्षात? जास्त वाक्य वाचायची गरज नाही. ठीक आहे. दुसरं, 90 किलोमीटर्स. 90 किलोमीटर्स सिंगल डिस्टन्स, म्हणजे तो एकवचनी असतो, म्हणजे येणारं क्रियापद एकवचनी असतं, म्हणजे हे वाक्य बरोबर. आलं का लक्षात? 90 kilometers is a long distance for a bicycle ride. C. Your daughter and mine are quarreling at the garden. आता हे वाक्य जे आहे याच्यामध्ये क्रम चुकला आहे. याचा क्रम असा पाहिजे माय डॉटर अँड योर्स. माय डॉटर अँड योर्स असे यायला पाहिजे, पण इथे क्रम चुकलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून हे वाक्य चुकलं. डी. गांधी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर्स हू हॅव एव्हर लिव्ड ऑनेस्टली. आता इथं बघा वन ऑफ दची रचना आहे. वन ऑफ दच्या रचनेत म्हणजेच सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरला असेल तर तो दॅट येतो, हू नाही, लक्षात घ्या. म्हणून हे वाक्य चुकलं. मग आता आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, त्याचे ऑप्शन बघूयात. आपल्याला काय विचारलं आहे इनकरेक्ट सेंटेन्स. तर आपण इनकरेक्टचे कोणते आहेत सी आणि डी. मग सी आणि डी ह्या आन्सर ऑप्शनमध्ये कुठं दिसत आहेत बघा. ए अँड बी नाही. दुसरं, सी अँड डी आहे का? इथे आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये. नन ऑफ दीज काही संबंध नाही. ऑल ऑफ दीज नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं
सी अँड डी, कारण हे दोनच रॉंग आहेत. आता प्रश्न क्रमांक 3, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्याला काय शोधायचं आहे? इनकरेक्ट सेंटेन्स. लक्षात घ्या. इच बुश अँड इच ट्री, इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. आता मी चारही ऑप्शन अगोदर वाचून घेतो. याच्यात इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं आहे ते बघूयात. दुसरं, नायदर राम नॉर श्याम हॅव सिम्पथी फॉर द पुअर पॅरेंट्स. तिसरं, शांती अँड सुमती गो हँड इन हँड. चौथं वाक्य, आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन दिस बँगल्स. आता आपल्याला काय शोधायचं? इनकरेक्ट. तर पहिलं वाक्य बघा, इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. लक्षात घ्या, इच, एव्हरी ने कितीही नाऊन जोडलेत तरी येणारं नाम आणि क्रियापद दोन्हीही एकवचनी असतात, म्हणून पहिलं वाक्य बरोबर. दुसरं, नायदर राम नॉर श्याम, नायदर नॉरच्या रचनेत नॉर नंतर जो करता येतो तो करता आला आहे श्याम. श्याम एकवचनी आहे, परंतु क्रियापद ॲग्रीमेंट चुकलं आहे. आलं का लक्षात? श्याम एकवचनी आहे म्हणून इथे अनेकवचनी क्रियापद घेतलं आहे, म्हणून दुसरं वाक्य चुकलं. याचं हे वाक्य असं पाहिजे, नायदर राम ऑर श्याम हॅज सिम्पथी फॉर द पुअर पॅरेंट्स. इथे हॅव आला आहे म्हणून हे वाक्य चुकलं आणि आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स शोधायला सांगितलं आहे. तिसरं, शांती और सुमती गो हँड इन हँड. जेव्हा अँडने दोन कर्ते जोडलेले असतात तेव्हा तो कर्ता अनेकवचनी बनतो, म्हणून क्रियापद देखील अनेकवचनी येतं, म्हणून हे वाक्य बरोबर. गो हे क्रियापद एक अनेकवचनी आहे, तर गोज हे एकवचनी आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. चौथं वाक्य, आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन दीज बँगल्स. आयदर ऑरच्या रचनेत ऑर नंतर जो करता येतो, आर नंतर करता आला आहे राणी, तो एकवचनी आहे म्हणून येथे एकवचनी क्रियापद आलं आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. म्हणजे आता लक्ष द्या, आपलं 1 बरोबर आलं, 2 चुकलं, 3 बरोबर, 4 बरोबर. म्हणजे कोणतं उत्तर आलं? मग याचं आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे, म्हणजे त्याचं उत्तर आलं 2. आलं का लक्षात? चारही प्रश्नाचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित आलं, लक्ष द्या. नेक्स्ट, टेल वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस इज आर राईट ऑर रॉंग. कंबाईन 2018ला विचारला आहे प्रश्न. पीस अँड प्रॉस्परिटी, पीस अँड प्रॉस्परिटी इज अवर सोल. पीस अँड प्रॉस्परिटी इज वन सब्जेक्ट, वन कॉन्सेप्ट. आलं का लक्षात? एकच आयडिया ते दर्शवतात, म्हणून तो करता एकवचनी गृहीत धरला जातो, म्हणून पहिलं वाक्य बरोबर. एकवचनी आहे म्हणून क्रियापद एकवचनी आलं आहे, वाक्य बरोबर. सब्जेक्ट आणि व्हर्बच्या ॲग्रीमेंटकडेच लक्ष द्यायचं, बाकीचं नाही वाचलं तरी चालतं. लक्षात घ्या. पुढे, आय ॲज वेल ॲज दे आय एम टायर्ड ऑफ धिस रुटीन वर्क. आता लक्षात घ्या, आय ॲज वेल ॲज दे आय एम टायर्ड ऑफ धिस रुटीन वर्क. ॲज वेल ॲजच्या रचनेत जो करता प्रथम येतो त्या कर्त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतं, म्हणून दुसरं वाक्य ॲम आलं आहे बरोबर, म्हणून हे वाक्य देखील बरोबर. आय ॲज वेल ॲज दे आय एम टायर्ड ऑफ दी रुटीन वर्क, दुसरं वाक्य देखील बरोबर. आता आन्सर ऑप्शनमध्ये बघूया. मग ओनली ए इज राईट, नो. ओनली बी इज राईट, नो. बोथ ए अँड बी आर रॉंग, नो. बोथ ए अँड बी आर राईट. मग कोणतं उत्तर आलं? प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आलं 4. बोथ ए अँड बी आर राईट. लक्षात आलं? मग एक्सप्लेनेशनकडे लक्ष द्या, ते कसं चुकलं आहे, कसं बरोबर आहे, त्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. झालं? प्रश्न क्रमांक 5 कंबाईन 2018ला आला हा प्रश्न. बघा, बोथ रमन अँड पुष्करन वेअर नॉट प्रेझेंट ॲट देअर. ह्या बोथ आणि नॉट या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरं वाक्य, नायदर रमन नॉर पुष्करन वॉज प्रेझेंट देअर. नायदर आणि नॉर, नॉरच्या रचनेत नॉरच्या नंतर एकवचनी करता आला आहे म्हणून क्रियापद एकवचनी आहे, म्हणजेच हे वाक्य बरोबर. ठीक आहे. वरचं वाक्य लक्ष द्या. बोथ ही रचना होकारार्थीच वापरतात. बोथच्या रचनेत कधीच नकारार्थी शब्द नॉट, नेवर, नथिंग येत नाही. इथे नॉट आला आहे म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. बोथ रमन अँड पुष्करन वे आर नॉट प्रेझेंट देअर. हे वाक्य असायला पाहिजे. नायदर रमन नॉर पुष्करन प्रेझेंट देअर. हे नायदर नॉरच्या रचनेत येऊ शकतं, पण बोथची रचना नकारार्थी येत नाही किंवा बोथच्या रचनेत नकारार्थी शब्द वापरत नाहीत. आता बघा, मग काय म्हणताय आपल्याला? फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन शोधायचं. हां, काय आपल्याला करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं होतं. मग कोणतं आहे करेक्ट? ओनली ए नाही. ओनली बी आहे का? आहे. बोथ ए अँड बी नाही.
नन ऑफ द अबो. आता बघा याच्यात कोणतं उत्तर आलं मग? बी बरोबर आहे. आपण दिलं ओनली बी, म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 2 ओनली बी. ठीक आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द गिवन ऑप्शन्स इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. कोणतं वाक्य बरोबर आहे, म्हणजे विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. आपण शिकलो आयदर ऑरच्या रचनेत ऑर नंतर जो करता येतो त्या कर्त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतं. ऑर नंतर जर करता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी येईल. ऑर नंतर जर करता अनेकवचनी असेल तर क्रियापद अनेकवचनी येईल. मग बघा ऑर नंतर काय आलं आहे? दे. मग दे नंतर आला आहे अनेकवचनी, दे अनेकवचनी म्हणून करता देखील अनेकवचनी आला आहे. बरोबर आहे. म्हणजेच हे वाक्य काय बरोबर आहे. वाक्य बरोबर आहे ना. आपल्या ॲग्रीमेंट बरोबर झालं आहे सब्जेक्टचं वर्डसोबत. हे वाक्य बरोबर आहे. मग याचं उत्तर बघा राईट. राईटच येणार. रॉंग नाही. यूज ऑफ दे इन द सेंटेन्स इज रॉंग नाही. वर्ब हॅव शुड बी हॅज नाही. कारण ऑर नंतर कोणता करताय? दे आहे, तो अनेकवचनी आहे म्हणून क्रियापद देखील हॅव अनेकवचनी आहे, हॅज एकवचनी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आलं 1. नेक्स्ट, चूज द इनकरेक्ट सेंटेन्सेस. इनकरेक्ट सेंटेन्सेस लक्षात घ्या, म्हणजे मोर दॅन 1 असतील. each of the candidates are well qualified. दुसरं वाक्य, neither of those choices were attractive. पुढे, my family are punctual and hardworking people. आता लक्षात घ्या, याच्यात इनकरेक्ट सेंटेन्स म्हणायचे आहेत आपल्याला. बरोबर. येथे बी लक्षात. आता इनकरेक्ट याच्यात कोणते कोणते बघूयात आपण. आता याच्यात इनकरेक्ट बघूयात. ईच ऑफ द कॅन्डिडेट्स, ईच ऑफची रचना आहे. ईच ऑफच्या रचनेत जरी नाऊन अनेकवचनी येत असेल क्रियापद मात्र एकवचनी येतं, म्हणजेच हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं, नायदर ऑफ दोज चॉईसेस. नायदर ऑफच्या रचनेत देखील येणारं नाऊन जरी अनेकवचनी असेल मात्र क्रियापद एकवचनी येतं, हे वाक्य देखील चुकलं. तर माय फॅमिली हा डिस्ट्रीब्युटिव्ह कलेक्टिव्ह नाऊन आहे. फॅमिली तो एकवचनी आणि अनेकवचनी या दोन्ही अर्थाने वापरला जातो. मग माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल हे वाक्य बरोबर आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय आलं मग? ए अँड. आता बघा ऑप्शन बघूयात. मग ए ओनली नाही. आपल्याला इनकरेक्ट शोधायचे आहेत. इनकरेक्ट कुठे आहेत ते बघायचं आपल्याला. ए अँड बी इनकरेक्ट आहेत, सी करेक्ट आहे. ए अँड सी ओनली नाही. ए अँड बी ओनली, ए बी अँड सी नाही. लक्षात आलं. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं 3, ए अँड बी ओनली. नेक्स्ट, फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. सूचनेकडे लक्ष द्या. फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. 50,000 रुपीज is a big amount. Single amount, so verb is singular. सिंगल अमाऊंट आहे तो एकवचनी गृहीत धरला जातो म्हणून त्यानंतर क्रियापद एकवचनी पाहिजे. तिथं आहे इज म्हणून हे वाक्य बरोबर. 10 miles आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स. 10 miles सिंगल डिस्टन्स हा एकवचनी समजला जातो. त्यानंतर येणारं क्रियापद देखील एकवचनी पाहिजे परंतु इथे अनेकवचनी आहे म्हणून तर चुकलं. 5 years सिंगल पिरियड गृहीत धरला जातो त्याच्यानंतर येणारं क्रियापद देखील एकवचनी पाहिजे, तो आहे म्हणून हे वाक्य बरोबर. चौथं वाक्य, वन ऑफ द बुक्स इज डॅमेज. वन ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ नंतर येणारं नाम जरी अनेकवचनी असेल परंतु त्याच्यानंतर येणारं क्रियापद हे एकवचनी पाहिजे, ते आहे म्हणजेच हे वाक्य बरोबर. आलं लक्षात. मग आपलं काय आहे, काय म्हटलं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स याच्यात कोणतं आहे. मग बघा कोणतं आलं याच्यात इनकरेक्ट सेंटेन्स. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 2. 10 miles आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स. तिथं असं पाहिजे 10 miles इज नॉट ए शॉर्ट डिस्टन्स. आलं लक्षात. पुढे, द शिप वॉज wrecked and every man, woman and child dash 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 drowned. The verb that agrees correctly with the subject in the sentence above is. आता बघा या वाक्याचा करता काय माहिती का, एव्हरी नंतर आता आपण काय म्हणतो या वाक्यात खरा करता काय माहिती का, एव्हरी नंतर कितीही नाऊन आलेत तरी ते एकवचनी गृहीत धरले जातात.
आता या वाक्यात एकवचनी क्रियापद कोणतं आहे? एक वॉज एकवचनी आहे, वेअर अनेकवचनी आहे, हॅड हा कॉमन वर्ब आहे, कारण तो एकवचनी आणि अनेकवचनी सारखाच प्रमाणात वापरला जातो. हॅड बीन पण येणार नाही. म्हणजेच याचं उत्तर लक्षात आलं का तुम्हाला? वॉज हे एकवचनी क्रियापद येईल, वेअर हे अनेकवचनी आहे, हॅड हे कॉमन आहे, म्हणजे एकवचनी करता असो की अनेकवचनी असो हॅडच येतो, म्हणून तो त्याच्यात एकवचनी अनेकवचनीत बसत नाही. लक्षात घ्या. तसंच हॅड बीन देखील. आता मुलं म्हणते सर परफेक्ट पास्ट टेन्सची रचना नाही येणार का? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे तर तो एकवचन की अनेकवचन ह्याच गोष्टीचा जास्त सारासार विचार केला पाहिजे, कॉमन वर्बचा विचार केला जात नाही, हे लक्षात घ्यावे. आलं का लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं, द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन्ड. आलं लक्षात? नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं मग 1. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. पहिलं वाक्य, दिस प्रेमाइस लुक्स टू बिग. प्रेमाइस हा शब्द असा वापरला जात नाही, म्हणून पहिलं वाक्य चूक. दीज प्रेमाइसेस लुक टू बिग. दीज प्रेमाइसेस, प्रेमाइसेस हा नेहमी शब्द असा लिहिला जातो, तो अनेकवचनी असतो, म्हणजे दीज आला आहे म्हणजे दुसरं वाक्य बरोबर आहे. क्रियापद पण अनेकवचनी, तो शब्द अनेकवचनी रूपात असतो. दीज हा देखील अनेकवचनी, म्हणजे तिघी बरोबर आलं. तिसरं, दीज प्रेमाइसेस शब्द अनेकवचनी आहे पण हा एकवचनी आहे, हा पण एकवचनी आहे, म्हणून चुकलं. आलं का लक्षात? दीज प्रेमाइस, दीज बरोबर आहे पण प्रेमाइस चुकला, हा पण बरोबर आहे. आलं का लक्षात? हा चुकला म्हणजे हा पर्याय देखील चुकला. मग 10व्या वाक्याचं उत्तर आलं 2. दीज प्रेमाइसेस लुक टू बिग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11 बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं विचारलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोणता, म्हणजे कर्त्याला कोणतं क्रियापद इथे योग्य पद्धतीने जुळतं त्या पद्धतीने घेतलंय. पहिलं वाक्य बघा. द कॅट अनलाईक डॉग्स हॅज सॉफ्ट पॉज. या वाक्याचा कर्ता आहे द कॅट. आलं का लक्षात? द कॅट, कॅटनुसारच क्रियापद यायला पाहिजे, जे इथं आलं हॅज, म्हणजेच हे वाक्य पहिलं बरोबर. वाक्याचा कर्ता काय? द कॅट अनलाईक डॉग्स. आलं का लक्षात? खरा कर्ता कोणता आहे मग? द कॅट. पुढे, द कॅट अनलाईक डॉग्स, या वाक्याचा खरा कर्ता कॅट. हे हॅव इथं आलं आहे पण नाही, चुकलं आहे, कारण द कॅट एकवचनी, हॅव अनेकवचनी, म्हणून वाक्य चुकलं. तिसरं, द कॅट अनलाईक डॉग्स इज हॅव्हिंग सॉफ्ट पॉज. इथपर्यंत ठीक आहे, पण ही जी रचना आहे पोझिशन दाखवण्यासाठी किंवा एक नॅचरल आपले जे अंग असतात, म्हणजे नॅचरल आपले अवयव असतात ते दाखवण्यासाठी हॅव्हिंगची रचना वापरत नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. त्याला हॅज म्हटलं तर बरोबर येतं, पोझिशन दाखवण्यासाठी किंवा नॅचरल गोष्टींसाठी. पुढे, द कॅट अनलाईक डॉग्स, मी तुम्हाला सांगितलं हॅडचा तर काही संबंध येतच नाही, तो एकवचन अनेकवचनात बसत नाही, कारण हॅड हा कॉमन वर्ब आहे, म्हणून तो याच्यात येत नाही. सांगा मग आता याच्यात प्रश्न क्रमांक 11चं उत्तर काय आलं मग? 1. द कॅट अनलाईक डॉग हॅज सॉफ्ट पॉज. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. फिल इन द ब्लँक फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला. बार्ली, व्हीट अँड राईस. एकापेक्षा जास्त करते आले म्हणजेच ते काय झालं? अनेकवचनी झाला तो, म्हणजे अनेकवचनी क्रियापद येणार. हे अनेकवचनी बनलेत ना, म्हणजे इथे काय येणार? आर येणार. बरोबर आहे. 20 माइल्स सिंगल डिस्टन्स आला म्हणजे तो एकवचनी झाला, म्हणजेच क्रियापद काय यायला पाहिजे? इज यायला पाहिजे. आर आणि इज ऑप्शनमध्ये कुठं दिसतं इथे शोधा. 4 ऑप्शनमध्ये. आन्सर ऑप्शन इज नाही, इज आर नाही, आर इज आहे, आर आर नाही. आलं लक्षात? मग प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं मग. बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स, म्हणजे कडधान्य. 20 माइल्स इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन दिस डेज ऑफ रॅपिड ट्रॅव्हल. आलं का लक्षात? लक्षात घ्या. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्सेस. लक्षात? दोघी वाक्य वाचूया आपण. कधी कधी पहिल्या वाक्यावरून तुम्हाला काळ कळत नाही, दुसऱ्या वाक्यावरून तुम्हाला काळ कळेल, म्हणजे पहिल्या वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी इनडायरेक्टली असतो. बघा, वेन डॅश डॅश कॅपिटल पाहिजे. वेन डॅश 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 ललिता टेक हर टीचिंग डिग्री. दुसरं वाक्य बघा. विच स्कूल डॅश डॅश शी गो टू फर्स्ट. गो टू फर्स्ट याचा अर्थ काय झाला? भूतकाळ झाला, म्हणजे तो सिम्पल पास्टमध्ये येतो. आता येतं बघा, याचं उत्तर आलं विच स्कूल डीड शी गो फर्स्ट. बरोबर आहे. मग त्याचा संदर्भ त्याच्याशी लागतो.
व्हेन डीड ललिता टेक हर टीचिंग डिग्री, म्हणजे हे पण झालं तिची टीचिंग डिग्री तिने केव्हा घेतली असा अर्थ येईल. दोघं ऑप्शनमध्ये काय यायला पाहिजे, डीड, कारण ते सिम्पल पास्ट दर्शवतात. आता डीड या दिलेल्या 4 ऑप्शनमध्ये कुठे ते बघूयात. पहिलं आहे डज डीड नाही, दुसरं आहे डीड येस, तिसरं डीड डज नाही, चौथं हॅज डीड नाही. म्हणजेच प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय आलं मग, व्हेन डीड ललिता टेक हर टीचिंग डिग्री, विच स्कूल डीड शी गो टू फर्स्ट. आलं लक्षात. नेक्स्ट, choose the correct option to fill in the blanks in the following sentences. रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला. 3 दिले आहेत. 10 pounds सिंगल अमाऊंट, म्हणजे इथे यायला पाहिजे एकवचन इज. सिंगल अमाऊंट म्हटला तर एकवचन, डायरेक्ट एकवचन करत. हे तुमचं तोंड पट झालं पाहिजे डायरेक्ट. 10 pounds, 10 miles, 20,000 rupees. आलं का लक्षात. हे तोंड पाठ झालं पाहिजे. 20 miles आलं का. सिंगल डिस्टन्स, हे सिंगल अमाऊंट आलं, हे सिंगल डिस्टन्स आलं. आलं का लक्षात. इथं पण आला इज. हां, देअर एग्ज अँड बेकन्स, वन कॉन्सेप्ट, आलं का लक्षात. एकच करता गृहीत धरला जातो. जेव्हा अँडने दोन नामे जोडली जात असतील तर एकच आयडिया किंवा एकच कल्पना दर्शवत असेल तर ते नाम एकवचनी गृहीत धरलं जातं. मग येणारं क्रियापद देखील एकवचनी असतं. वन कॉन्सेप्ट आहे एग्ज अँड बेकन, म्हणजे इट इज कॉल्ड ब्रेकफास्ट. हे सब्जेक्टवर शिकवताना मी तुम्हाला सांगितलं आहे ब्रेकफास्ट म्हणजे तो एकवचनी. म्हणजे इथे पण काय येणार एकवचनी. देअर इज एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. मग तिघी ऑप्शनमध्ये इज आहे. बघूयात मग आन्सर ऑप्शन्समध्ये बघूयात. आता आर इज नाही, इज आहे का. आर नाही, इज नाही. म्हणजेच प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आलं काय 2. इज. आलं लक्षात. पुढचं प्रश्न क्रमांक 15, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. झालं. याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्सेस आपल्याला शोधायची आहेत. लक्षात घ्या. ब्रेड अँड मिल्क इज हिज ओनली फूड. ब्रेड अँड मिल्क, वन कॉन्सेप्ट, वन सब्जेक्ट, म्हणजे एकवचनी. म्हणजे करता एकवचनी आला तर क्रियापद देखील एकवचनी. सब्जेक्टवर ॲग्रीमेंट शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं, जे 15-17 एक्झाम्पल्स घेतली होती. ब्रेड अँड बटर घेतलं होतं, ब्रेड अँड मिल्क घेतलं होतं, म्हणजे इट इज कॉल्ड ब्रेकफास्ट. आलं लक्षात. ब्रेड अँड मिल्क इज हिज ओनली फूड. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे जरी ब्रेड आणि मिल्क 2 असलेत म्हणजे एकच गोष्ट दर्शवतात. काय, एकतर फूड किंवा ब्रेकफास्ट. हे 2च गोष्टी त्या दर्शवतात. म्हणजे ते एकवचनी असतात. अनकाउंटेबल नाऊन आहेत, ते एकवचनी असतात. म्हणून येथे आलेला जो क्रियापद आहे तो एकवचनी. म्हणजेच हे वाक्य बरोबर. पुढे द हॉर्स अँड कॅरेज, घोडागाडी, वन कॉन्सेप्ट आहे. हे देखील काय वन कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर येणारं क्रियापद एकवचनी पाहिजे आहे, ते पण वाक्य बरोबर. एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल, एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. आता याच्यामध्ये बघा तिघी वाक्य बरोबर आहेत. म्हणजे एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. आता असं जरी म्हटलं एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल वॉज रेडी तरी चाललं असतं. इच आणि एव्हरी नंतर कितीही नाऊन आले तरी येणारं क्रियापद हे एकवचनीच असतं. लक्षात घ्या. म्हणजे हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. आले का लक्षात. बघा मग आन्सर ऑप्शन ए ओनली नाही, ए अँड सी ओनली नाही, ए बी अँड सी बरोबर, नन ऑफ द अबो नाही. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर काय आलं ए बी अँड सी 3. आता आपण प्रश्न क्रमांक 16 बघूयात. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाचा योग्य फॉर्म इथे भरायचा आहे. म्हणजे सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचा नियमानुसार भरायचं आहे. याच्यात बघा आता चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब वन ऑफ द गर्ल्स डॅश 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 माईक. मी तुम्हाला सांगितलं आहे की वन ऑफ द नंतर येणारी नामे किंवा सर्वनामे जरी अनेकवचनी असली परंतु क्रियापद मात्र एकवचनी असतं. इथे आहे वन ऑफ द गर्ल्स बरोबर, अनेकवचनी आलं आहे, परंतु क्रियापद मात्र काय असतं एकवचनी असतं. तर आपल्याला एकवचनी क्रियापद याच्यात शोधायचं आहे. नो हा अनेकवचनी आहे. ज्या क्रियापदाला एस लागतो तो अनेकवचनी असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. टू नो हा इन्फिनिटिव्ह आहे, तो येणार नाही. ठीक आहे. नोज हा एकवचनी क्रियापद आहे, तो येईल. प्रश्न आपला ऑप्शन 4 नोवेज नाही हे क्रियापद चुकीचं आहे. आलं लक्षात. म्हणजेच प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आलं वन ऑफ द गर्ल्स नोज माईक.